यामध्ये 10 ते 11 काजू टाकून छान असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. काजू छान आपले ब्राऊन झालेले आहेत. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. आणि ही प्युरी मी अगोदरच तयार करून ठेवली होती. यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, त्यानंतर 2 हिरवी मिरची आणि 2 लसणाच्या पाकळ्या आहेत. हे छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि अर्धा छोटा कांदा भाजून छान ह्याच्यासोबतच मी ग्राइंड करून घेतलेला आहे. मला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. ते वाटण फ्राय होत आहे तोपर्यंत मी ते काजू मिक्सरला मस्त छान बारीक असं पावडर करून घ्यायचं आहे. काजू हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण काजूमुळे खूप असं क्रीमी असं टेक्स्चर येतं भाजीला. छान येते. आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. इथे मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. त्यानंतर 1 चम्मच छोटा लाल तिखट, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण हिरवी मिरची पण वाटणामध्ये टाकलेली आहे, त्यामुळे मी तिखट कमीच टाकलेलं आहे. त्यानंतर इथं धना आणि जिरा पावडरचं मिक्स 1 चम्मच हे टाकलेला मसाला. आणि गरम मसाला वगैरे मी कुठलाही वापरला नाही आहे. मुलांसाठी करायचं म्हणून कमीत कमी मसाल्यामध्ये छान अशी आपली भाजी तयार होते. इथे छान असं तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये काजूचं पावडर ॲड करायचं आहे. यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली मेथी ॲड करायची. थोडी थोडी टाकून मिक्स करून घ्या आणि परत टाका तुम्ही, कारण एकदम बसत नाही आणि शिजल्यानंतर खूप कमी होते. आणि त्यानंतर आपण मेथी पूर्ण शिजून कमी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं. बघू शकता पहिले किती मेथी होती आणि शिजून आता खूप कमी झालेली आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 लिटर दुधाची मलाई काढून घेतलेली आहे. ती आता आपण यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं मंद आचेवर छान असं तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे, द्यायचं आहे. दिसायला पण खूप अशी मस्त दिसते, क्रीमी. तर मस्त अशी आपली मलाई मेथी तयार आहे. तर छान अशी आपली भाजी तयार आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. भाजी तर खूप मस्त दिसते. तर छान आपली इथे मलाई मेथी तयार आहे. आता सोम आपल्याला खाऊन रिव्ह्यू देणार. आणि इथे त्याच्यासोबत त्याला भेंडीची भाजी पण बनवलेली आहे थोडीशी. सोम कशी एकदम मस्त. एवढी छान झाली.
चला, सोमला तर भाजी आवडलेली आहे. भाजी करून झालेली आहे. स्वयंपाक पूर्ण बनवला आहे. मेन टास्क काय